तालुक्यातील थरारक खून प्रकरणाचा उलगडा, कालव्यात सापडलेल्या मृतदेहामागील सत्य समोर आणि पोलिसांनी 2 आरोपींना ठोकल्या बेड्या. मंठा तालुक्यातील पाटोदा शिवारात सापडलेल्या अज्ञात मृतदेह प्रकरणाचा मंठा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छळा लावत खुनाचा गुन्हा उघडकीस आणला आहे. 26 मार्च 2026 रोजी निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. विशेष म्हणजे मृतदेहाचे हातपाय बांधलेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीपासूनच संशय व्यक्त केला जात होता. प्रारंभी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र पुढील तपासात हा नियोजित खून असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 121/2026 दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने तांत्रिक तपास, फिंगरप्रिंट आणि गुप्त माहितीच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख किशन अवचार, राहणार विडोळी अशी पटवली. तपासात धक्कादायक माहिती समोर आली. जुन्या वैमनस्यातून सूडाच्या भावनेतून आरोपींनी नियोजनपूर्वक हा खून केला होता. मार्च 24 रोजी रात्री शेतात झोपलेल्या अवस्थेत असताना आरोपींनी गळा आवळून आणि तोंडात कापसाचा बोळा घालून हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह कालव्यात फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी विश्वनाथ अवचार आणि राजू धुमाळ या सासरा जावई आरोपींना अटक केली आहे. फिंगरप्रिंट ब्युरो, सायबर विभाग आणि स्थानिक पोलिसांच्या समन्वयातून हा गुन्हा उघडकीस आणण्यात आला. या जलद आणि अचूक कारवाईमुळे मंठा पोलिसांचे कौतुक होत असून परिसरात सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे. आपण पाहत आहात आर्यव्रत न्यूज मराठी. आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गजानन माळकर, मंठा.